अगं सावकाश, थांब थांब, सावकाश सावकाश. टेकून बस. बरं वाटतंय का आता? श्रेयसी, अशी कशी का चक्कर आली तुला? आता बरं वाटतंय ना? अण्णा, खरं तर ना आपण डॉक्टरांना बोलवायला हवं. नाही नाही, नको. म्हणजे त्याची काही गरज नाही हो. नाही काय आहे, पूजेची दगदग, शिवाय त्या माणसामुळे झालेला गोंधळ, त्याच्यामुळे ताण आला असणार, दुसरं काही नाही. हो ना? पण ताण येण्याची काही गरजच नव्हती. हे सगळं जर आम्हाला तिने आधीच वेळेत सांगितलं असतं तर हा सगळा गोंधळ झालाच नसता. काय सांगत नाहीत, काही कळत नाही. बरं श्रेयसी, सांग बघ आता, तो माणूस तुझ्याशी काय बोलला? श्रेयसी, आम्ही काय विचार? अण्णा, तिची तब्येत आता बरी नाही. मला वाटतं हे सगळं आपण तिला नंतर विचारू शकतो ना. नाही म्हणजे तिला अजून त्रास व्हायला नको म्हणून म्हण. ठीक आहे, थांबायची तयारी आहे आमची. पण श्रेयसीने जर उत्तर दिलं असतं तर फार बरं झालं असतं. तिने उत्तर देणं अपेक्षित होतं, पण त्याच्यामुळे सगळा उलगडा झाला असता. ठीक आहे, उद्या सकाळपर्यंत आम्ही वाट बघतो. काय कुठल्याही परिस्थितीमध्ये या घरातली शांतता बिघडू द्यायची नाही आम्हाला. कसे चल बाहेर जाऊ आपण. श्रेयसी, तू आराम कर. हा, आम्ही बाहेर आहोत. रागिणी बघ तिच्याकडे. काळजी घे. उद्या बोलू. चल. बरं वाटतंय आता? हो, बरी आहे. आराम कर, आपण नंतर बोलू. हे आहेच. मामा, अगं तो माणूस. नाही शी, प्लीज आता बोलू नकोस. श्रेयसी, रागिणीताई म्हणतायत ना ते अगदी बरोबर. तो आता आराम कर, उगीच जास्त त्रास करून घेऊ नको. मी तुझ्यासाठी छान दूध घेऊन ये घरून. तेवढं घे आहे. अगं मामा, श्री, तो माणूस कोण होता, तो तुझ्याशी काय बोलला मला काही माहिती नाही, पण तो जे काही बोलला असेल ना ते तुझ्या भाषेत ठेव प्लीज. कुणाशीही काहीही बोलू नकोस. नाही काय आहे, तू काहीतरी बोलशील आणि प्रत्येक जण त्याचे वेगळे वेगळे अर्थ लावेल, अंदाज बांधेल. प्रकरण उगाचच चिघळेल ग. त्यापेक्षा शांत बस, त्यातच तुझं भलं. प्लीज. कर्म माझं, ही श्रेयसी चांगलीच तावडीत सापडली होती माझ्या. फार हुशार आहे, पण चक्कर येण्याचं नाटक केलं नसतं ना तर सगळ्यांच्या समोर बिंग फुटलं असतं ना तिचं. पण ही नेमकी काय भानगड आहे ते शोधून काढायलाच पाहिजे. ती त्या माणसाशी काय बोलत होती हे कळलं असतं ना, तिला या घरातून बाहेर काढणं सोपं गेलं असतं मला. म्हणजे यातलं काय,
आज आमचे हे असायला हवे होते बाई. त्यांनी त्यांच्या हुशारीने सगळ्याचा छडा लावला असता. यांचं नाव काढल्या काढल्या हे दिसायला लागले मला समोर. अरे देवा, केवढा विचार करते मी यांचा. हे खरंच जवळ आले तसं वाटतंय. बाई, त्यांच्या माकड चेष्टा पण कळायला लागली की काय मला. अरे खरंच आलोय मी. खरंच आलात तुम्ही? अहो, बरं झालं आलात. मला ना तुम्हाला खूप काही सांगायचंय, महत्वाचं आहे. नाही, त्याआधी मला एक सांगा, तुम्ही असे अचानक कसे काय आला? काय गंमत काय झाली, मी ज्यांना ती सुपारी दिली होती ना गुंडाना, त्याच्यापैकी दोघा तिघा गुंडांना भेटलो आणि त्यांना सांगितलं लेकानो भूमिगत व्हा. ज्याला पोलिसांनी पकडलं होतं ना त्यांनी तोंड उघडायच्या आतच पोलिसांना गुंगारा दिला आणि गेला की पळून. म्हणजे कसे झाले कसे, आता माझ्या विरुद्ध साक्ष द्यायला कोणीच उरले नाही. हे जेव्हा माझ्या लक्षात आले तेव्हा हा शूरवीर तुझा नवरा धाडसाने आला बघ परत. छान केलं. माझं ऐका, काय ग, एक माणूस गेले काही दिवस अभ्यंकरांच्या घराभोवती फिरत होता. काय सांगतेस काय? मग आणि घरात घुसायचा पण प्रयत्न करत होता. बापरे, पूजेच्या निमित्ताने घुसला सुद्धा. थांबायस काय, सगळे त्याला पकडायला धावले. बरे झाले. नाही जमलं, पळून गेला तो. नाही. पण महत्वाचं म्हणजे जाताना तो माणूस त्या श्रेयसीशी बोलत होता आणि ती सुद्धा त्याच्याशी व्यवस्थित बोलत होती. मला तर असं वाटतंय या सगळ्या प्रकरणात काहीतरी गौड बंगाल आहे. आता तू काळजी करू नकोस, आता मी आलोय ना परत. हे गौड बंगाल आहे का कसलं बंगाल आहे ते काढतो ना ग मी शोधून. माझ्याकडे त्याचा पण मार्ग आहे. काय काय? पूजेच्या निमित्ताने त्या श्रेयसीचे आई बाबा आलेत ना इथे, त्यांना तुम्ही जरा घोळामध्ये घ्या. त्यांच्याकडनं बरंच काही कळेल आणि त्यांच्याकडून कळलं तर बरंच आहे आपल्याला. ठीक आहे, तू काही काळजी करू नकोस. हो, आता मी आलोय ना, आता बघ ती माहिती मी कशी मिळवतो ते. काय ग, आता कसं वाटतंय? बरी आहे. लाडू कुठे आहे? अगं येतोय, आलास. लाडू प्लीज दरवाजा बंद करून ये. श्रेयू, काय? तो माणूस मला जे काही बोललाय ना ते माझ्यापेक्षा तुम्हा दोघांशी जास्त संबंधित आहे. आणि याही आधी तुम्हाला खूप वेळा हे म्हणाला काय बोल? की मी माधव केळकरची मुलगी असूच शकत नाही. असं का बोलला तो? का बोलतोय असं? मी खरंच तुमची मुलगी नाहीये का? नॉनसेन्स. ऑफकोर्स तू आमची मुलगी आहेस. कोणीही तुला काही येऊन सांगावं आणि तू त्यावर विश्वास ठेवावा? नाही, पण तो स्वतःचा जीव धोक्यात घालून मला भेटायचा प्रयत्न करतोय आणि साकवचाच येतो. माझा आणि साकवचा काय संबंध आहे? नाही 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 ग. मग मला तुम्ही तिथे जाऊ का देत नाही? पण सांग ना. एरवी तुम्ही मला सगळीकडे स्वतःहून जाऊ देता, मग मला साकवलाच का जाऊ देत नाही तुम्ही? प्लीज सांगा मला, असं काय नक्की त्या साकव गावात की मी तिथे जाऊ शकत नाही?
साकव मध्ये आपलं घर आहे, आपली जागा आहे, तरी तुम्ही मला सांगता की आपला आणि साकवचा काहीच संबंध नाही म्हणून. हा सगळा काय प्रकारे नक्की, काय भानगड आहे, मला प्लीज सांगा. प्लीज प्लीज मला खरं काय ते सांगा. अगं असं काय करतेस तू? आम्ही खरं आहे तेच सगळं सांगतोय, पण तुला ते खरं वाटत नाही, त्याला आम्ही काय करणार? हो ना. मला माहितीये तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय, नक्की. त्या दिवशी पण तू त्या बाईपासून मला ओढत ओढत दूर नेलंस, आणि तीच बाई त्या माणसाची आई आहे. मला बघून तिनं कमल कमल म्हणून हाक मारली. त्या माणसाचा त्या आजीचा माझ्याशी काय संबंध आहे? तुम्ही दोघांचे गप्प का आहात? अरे प्लीज सांगा. ते विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली माझी. प्लीज डॅडू. श्री तू आराम कर. बघ मी तुला एवढंच सांगेन की तू आमची मुलगी आहेस, हेच सत्य आहे, ह्याच्या पलीकडचं मला काय माहित नाही, आणि तू सुद्धा ते मानू नकोस. कळतंय तुला? आराम कर. अहो अशी कशी सापडेल वीरू भाऊंना त्यांची मुलगी? कोण आहे, कशी दिसते, कुठे आहे, असे कसे शोधतायत ते तिला? त्याला खात्री आहे ती समोर आली तर तो तिला नक्की ओळखेल. अगं शेवटी बाप आहे तिचा तो. अरे 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 वीरू, काय झालं? काय तू एवढं घाबरलेस का? आणि कुठनं येतोयस तू? काय झालं? काय वीरू भाऊ काय झालं? तेवढे तुम्ही का दमलाय? बाहेर का बघतोय सारखं? बघू मला कोण आहे तिकडे. अरे वीरू, काय एवढं घाबरलायस का तू? जेवणासाठी थांबलोय आम्ही. आणि कुठे गेला होतास तू? काही नाही दादा, गावामध्ये मुलीला शोधायला गेलो होतो. लोकांना वाटलं मी चोरीच करायला आलोय, म्हणून लोक मला मारायला लागली. मी जीव मोठी धरून इकडं कसा बसा पळून आलोय. तरी सुद्धा मी तुला सांगितलं होतं, तू असं कसं शोधतोय तुझ्या मुलीला? अरे कोणालाही संशय येईल तुझा. म्हणजे मला माझी मुलगी नाही मिळणार. असं नका म्हणू. तुमची मुलगी तुम्हाला नक्की मिळेल, पण अशा पद्धतीनं नाही. तू चोरासारखं का शोधतोयस तुझ्या मुलीला? तुझीच मुलगी आहे ना, पण लोकांसमोर उघडपणे जाऊन सांग की तू तुझ्या मुलीला शोधतोयस म्हणून. पोलिसांची मदत घेऊ हवं तर आपण. नको नको, पोलीस नको. ठीक आहे, तू इथेच बस, कुठे जाऊ नकोस. हा, 2 घास खाऊन घे. जानवी जेवायला वाट, मी बाहेर जाऊन येतो. आणि तू कुठेही जायचं नाहीस. बस इथे. हे बघा वीरू भाऊ, तुम्ही बसा, मी जेवायला वाटते. हा, माझ्या मुलीला आता तिच्या घरात जाऊन भेटणं तर शक्य नाही. आता जानवीताईंचीच मदत घ्यावी लागेल. त्यांना तिच्याबद्दल सांगतो आणि एकदाच आमची भेट घडवून आणायची भीक मागतो. हो, त्याशिवाय दुसरा मार्गच नाहीये तिला भेटण्याचा. माधव हातारे, श्रेयूला तर ऑलमोस्ट सगळं कळलंय. आपण तिला खरं कळू द्यायचं नाही. त्या माणसापासून तिला लांब ठेवायचं. कसं शक्य आहे? आपण असतो का इथे तिच्या हालचालींवर लक्ष ठेवायला? बेसिकली फेट हॅज डिसाइडेड टू टेल हर द ट्रूथ. अरे जिथे नियतीनेच तिला आपलं गुपित उलगडून दाखवायचं ठरवले, तिथे आपण कुठे पुरे पडणार? इतके दिवस लपवलं ना आपण सगळं, पण शेवटी तिला सुगावा लागलाच ना. आणि आपण काही कमी समजवलं का तिला? शी इज नॉट कन्व्हिन्स्ड. ती सत्य शोधण्याचा प्रयत्न करतच राहिली आणि अजूनही करेल. तीच तर भीती आहे मला रागिनी. कसं सहन करेल ती सत्य?
खरं सांगणं एखाद वेळेस सोपं आहे, पण ते पचवणं कठीण. तिच्या जन्माशी निगडीत असलेलं सत्य जर का तिला कळलं, केवढा मोठा धक्का बसेल तिला. या एकाच गोष्टीसाठी मला असं वाटतं की आपण तिला काही सांगू. माधव, माधव, तिला कळलं तर एक वेळ ठीक आहे, पण अभ्यंकरांच्या घरात कळलं ना तर आय डोंट नो काय होईल. प्रकरण भयंकर चिघळेल ना, भयंकर. सो आय थिंक मला असं वाटतं आपण खरं काय ते तिला सांगून टाक. नाही काय आहे, निदान खरं सांगितल्यानंतर होणारा गुंता तर टळेल. रागिणी काय बोलतेस तू? भयो कमलची काळजी घेत होती आणि परिस्थिती खूप गंभीर आहे, यांना ताबडतोब दवाखान्यात न्यायला हवं. त्याला कळवण्याची व्यवस्था मी करतो. आपण याला आधी दवाखान्यात घेऊन जाऊयात. हा चला. कमल चल. कमल चल. कमल. आता काही उपयोग नाही. कमल आता आपल्यात नाही.